रत्नागिरी जिल्हा गेल्या 2 दिवसांपासून तापमान वाढीमुळे या ठिकाणी होरपळताना पाहायला मिळतो आहे. गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामधल्या तापमानामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. काल तर तापमानाचा पारा जो आहे तो 41 अंशावरती पोहोचलेला होता. आज देखील हवामान विभागाचा या ठिकाणी येलो अलर्ट पाहायला मिळतोय. हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. हवेतील आर्द्रता देखील वाढणार आहे. जिल्हा आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात सध्या उष्माघात कक्ष देखील सुरू करण्यात आलेला पाहायला मिळतोय. सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील हवेतील आर्द्रता तब्बल 75% एवढी होती. राज्यात जर आर्द्रतेचा विचार केला तर सर्वात जास्त आर्द्रता ही सध्या रत्नागिरी किनारपट्टी भागात या ठिकाणी पाहायला मिळते आहे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत शक्यतो थेट उन्हात जाणे टाळावे असं आवाहन देखील हवामान विभागाने केलेलं पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर बघितलं तर 2 दिवसांपासून तापमानामध्ये 4 ते 5 अंशांची या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते. काल तापमानाचा पारा देखील या ठिकाणी 41 अंशांवरती पोहोचलेला होता. आज देखील तशाच पद्धतीने तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या वरती जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागानं कोकणवासियांना सावधगिरीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि खबरदारी म्हणून 12 ते 4 या वेळेत थेट उन्हात जाणं टाळावं असं देखील आवाहन केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.